एकाच वेळेस सगळ्या ठिकाणी कुठं कुठं काय चाललेलं आहे, हा कोण कोणत्या पक्षामध्ये यायला लागले, काय लागले, सगळंच कळतं. विठ्ठल विठ्ठल. आजकालच्या सॅटेलाइट वरून कळतच ना हो कुठे काय चाललंय जगात. पण ते काहीही उपकरण न घेता तेही आपल्याला एखाद्या वेळेस कळू शकतं. हा भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळेगा न कळे महिमा नवा. पण त्या संत महात्म्याचा महिमा कळणं अगम्य आहे बाबा. का तर संतांचा महिमा कळण्यासाठी मोठे शब्द पंडितांना देखील संतांचा महिमा कळत नाही. संतांचा महिमा संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांची काम नाही येते. त्याला ध्रुवपद हेच घ्यावं लागतं, कारण दुसरं चरण जे आहे तो दृष्टांताचा विचार आहे. बहु धड जरी झाली भैस गाय तरी होईल काय कामधेनु, हे दृष्टांत आहे. या दृष्टांत या ध्रुवपद असं असतं की त्या ध्रुवपदाच्या भोवती पूर्ण अभंग फिरत असतो. मग इथं ध्रुवपद हे जर घेतलं तर काय, त्याला दृष्टांतावर आपण काही फिरू शकत नाही. म्हणून इथं महत्वाचं आहे, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, नाही येते. शब्द पंडितांना देखील संतांचा महिमा कळत नाही. का? तो अगम्य आहे बाबा, तो कळत नाही. सर्वसामान्यांना तर संतांचा महिमा कळतच नाही. शब्द पंडित यांना वेदाचा शास्त्राचा वगैरे अभ्यास करणाऱ्यांना संतांचा महिमा कळत नाही. नवे नवे देवादिकांना देखील संतांचा महिमा कळत नाही. म्हणून तर इंद्राकडनं दुर्वास ऋषींचा अपमान झाला. त्यांनी जो दिलेला प्रसाद आहे त्या प्रसादाच्या हत्तीच्या गंडस्थळावरती ठेवली, त्याच्या प्रसादाची पायमल्ली केली, दुर्वासाकडून शाप घ्यावा लागला आणि सगळं संपत्ती लयाला गेली, समुद्रात पडली. हे घडलं कशामुळं? तर त्या संतांचा महिमा कळाला नाही. बर, दुसरा विचार करा, संतांचा महिमा त्यावेळेस देवादिकांना कळाला नाही असं नाही, अनेकांना संतांचा महिमा कळत नाही. हो, 1400 वर्षाच्या चांगदेवांना तरी संतांचा महिमा कळाला का? ज्या चांगदेवांना, ज्या किंवा पैठणमध्ये राहणाऱ्या एवढे जे विद्वान होते, दशग्रंथी ब्राह्मण होते, त्यांना तरी संतांचा महिमा कळाला का? ज्ञानोबरायांचा महिमा कळाला का? ज्यावेळेस त्यांच्याकडनं काही घडल्या गोष्टी त्यावेळेस त्यांना त्यांचा महिमा वाटायला लागला, पण अगोदर वाटला नाही. तर रामेश्वर भट्टांना तुकोबारायांचा महिमा कळाला का? अगोदर कळाला नाही. 1400 वर्षाच्या चांगदेवांनाही महिमा कळाला नाही. कारण महिमा जर चांगदेवांना कळाला असता तर वाघावर बसून सापाचा हातामध्ये कोरडा घेऊन एवढ्या सगळ्या लवाजमानिशी आलेच नसते, लगेच शरण आले असते. म्हणजे संतांचा महिमा सगळ्यांनाच कळतो नाही. का? तो अगम्य आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांचा महिमा अत्यंत दुर्लभ आहे. संतांची संगती करत असताना संतांचं महिमान अत्यंत दुर्लभ आहे. आणि संतांची संगती घडल्यानंतर ती वाया जाणारी आहे का बाबा? आतापर्यंत असं कधी झालं नाही. संतांची संगती घडली आणि ती वाया गेली असं होऊ शकत नाही.
भागवतामधून जर आपण पाहायचं झालं तर भागवताच्या पंचम स्कंदामध्ये भरतांचं चरित्र येतं, भरत महाराजांचं चरित्र येतं. ज्या भरत महाराजांनी 1 करोड वर्षपर्यंत राज्याचा भोग घेतला आणि 1 करोड वर्षपर्यंत राज्याचा भोग घेतल्यानंतर या भरत महाराजांनी सगळ्या राज्याचा मुलाबाळांचा सगळ्यांचा त्याग करून अरण्यामध्ये जाऊन राहिले, जंगलामध्ये जाऊन एका गंडकी नदीच्या तीरावरती आपला आश्रम केले, तिथं राहायला लागले. आणि त्या भरत महाराजांच्या आश्रमामध्ये राहणं चालू असताना, रोज त्या गंडकीमध्ये स्नान वगैरे करणं चालू असताना एके दिवशी सकाळच्या वेळेस स्नान वगैरे करण्यासाठी आल्याबरोबर एक गरोदर असणारी हरणी ती धावत यायला लागली. तिच्या कानावरती वाघाची डरकाळी ऐकायला आली. त्याबरोबर ती हरणी घाबरली आणि पहिलं तीराला जाण्यासाठी उडी मारायला लागली. पोटाला ताण पडला, गर्भ गळून पाण्यामध्ये वाहायला लागला. त्याबरोबर भरत महाराजांनी त्या गर्भाला उचललं, पुन्हा आईजवळ नेऊन द्यावा म्हणून विचार करतात. त्याबरोबर आत गुहेमध्ये जे पडलेली हरणी होती मरण पावली, म्हणून भरताने ती आपल्या सोबत आणली, आश्रमात ठेवली. लहानाचं मोठं होईपर्यंत त्याचं सगळं संगोपन करायला लागले. वाईट झाली नाही गोष्ट, चांगलीच होती. मग त्याला लागण्यासाठी चारा वगैरे सगळं आणून देणं झालं. एके दिवशी हे हरिण काही कळपामध्ये थोडं मोठं झालं की निघून गेलं. कळपासोबत निघून गेल्याबरोबर त्याबरोबर लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा हे हरिण या भरत महाराजांच्या सहवासात राहिलं, म्हणजेच हा जीव या संतांच्या सहवासामध्ये राहिला, व्यर्थच गेला ना. मग काय फायदा झाला त्याचा? तर त्याचा विचार असा आहे, भागवतात नाही पण अन्य ग्रंथातून असा विचार सांगितला. तो देह संपल्यानंतर पुढे भरतांचा अजून एक काय जडभरत घाला तो घातला वासनेने. त्यावेळेस तो देह संपला त्यांचा. हरणाचं कसं होईल म्हणून मरणाचं कसं होईल याचा विचार आला नाही. त्यामुळं अंतिमती सागती त्या वासने पद्धतीनं दुसरा जन्म हरणाचा मिळाला आणि कालंजर पर्वतावर राहून गंडकी नदीमध्ये पुन्हा त्यांनी तो देह संपविला. तिसरा जो जडभरत म्हणून जन्माला आले त्या भरतांचा जो जन्म झाला त्या अवतारामध्ये जडबुद्धीनं वागणारे भरत महाराज एके दिवशी राणामध्ये असताना सिंधू सव्वीर देशाचा एक रहुगण नावाचा राजा होता आणि हा रहुगण राजा आपल्या गुरु महाराजांच्या दर्शनासाठी म्हणजेच कपिलाचार्यांच्या दर्शनासाठी निघालेला. जात असताना पालखीमध्ये बसून निघाला गुरुच्या दर्शनाला आणि पालखीमध्ये बसून जात असताना गावोगावी भोई जुंपायची पालखीला आणि पुढच्या गावी जायचं. एक भोई निकामी झाला, तिथं भरत महाराजांना जुंपल्या गेलं आणि मग भरतांचं कधी पाऊल जवळ कधी दूर पडायचे, कारण ब्रह्मज्ञानी महात्मा होता. बाणभर जमीन पाहून चालायचा, पायाखाली एखादी किडामुंगी मरू नये हा विचार भरत महाराजांचा होता आणि तशा पद्धतीनं भरत महाराजांचा पाय जवळ दूर पडायला लागल्याबरोबर रहुगडाला आत झटके बसायला लागले. त्याबरोबर रहुगडाने बोलायला लागला, म्हणले काय रे तुला काय खांद्यावरती पालखी उतरायला लागली का? तुला रस्ता नीट दिसत नाही का? सगळं बोलणं ऐकल्याबरोबर त्या रहुगडाला भरतानी बोलायला सुरुवात केली. त्या महाभारत भागवतामध्ये असं वर्णन आहे, त्याला भवाटवीचं वर्णन म्हणतात. आटवी म्हणजे अरण्याच्या रूपकातून बोलणं झालं.
म्हणजे त्या अरण्याच्या रूपकामधून जे भरत महाराजांचं त्या रहुगणाला बोलणं झालं, तर हा रहुगण म्हणजे दुसरा कोणी नसून तो जो संगतीमध्ये आलेला हरिण होता तोच रहुगण राजा झाला होता. म्हणून बाबा संतांची संगती आता नाही पण थोड्या वेळानं का होईना त्याचा फायदाच होणारी आहे. विठ्ठल संतांच्या संगतीचा विचार करत असताना संतांची संगती दुर्लभ आहे, अगम्य आहे, कळायला सोपी नाही आणि ती व्यर्थ जाणारी नाही. म्हणून बाबा संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. दुर्जनाच्या किंवा जड असणाऱ्या विषयाच्या संगतीमध्ये राहू नये. म्हणून राहायचं असेल तर एक तर संतांच्या संगतीमध्ये किंवा देवाच्या संगतीमध्ये राहावं. मग देवाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला जे घर प्राप्त होणार आहे त्या घरामध्ये आपण सुखानं राहू शकतो असं महाराज अभंगाच्या पहिल्या बाबा दुर्जनाच्या संगतीमध्ये विषयाच्या संगतीमध्ये राहून आपलं कल्याण होणार नाही. मग आपलं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर आपण संतांची किंवा देवाची संगती करावी. संत महात्म्याच्या संगतीमध्ये कसाही जरी आपल्याला संघ घडला, वाल्याचा वाल्मिक ऋषी होण्याचं सामर्थ्य फक्त थोडा वेळ महाराजांची संगती घडल्याबरोबर वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले, केली रामायण रामाआदी ही अवस्था सिद्ध झाली. फक्त संतांच्या संगतीचा परिणाम आहे. मग तशाच पद्धतीने बाबा देवाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर काय होतं, आता पाविजे घरा या दातारा संगती. हा जो दातार आहे म्हणजे हा दानशूर जो आहे याच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला भगवंताचं घर प्राप्त होणार आहे, म्हणजे धाम प्राप्त होणार आहे. मग भगवंताच्या संगतीमधून एक धामच प्राप्त होतं का, अजून काय काय लाभ होतो. तर भगवंताच्या संगतीचा विचार करत असताना भगवंताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपले सगळे काम भगवान करतो. भगवंताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तो परमात्मा आपल्याला या भवसागरातून पैरतीराला नेतो. भगवंताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. भगवंताच्या संगतीमध्ये म्हणजे नाम नामी रूपी अभेदामधून भगवंताची संगती घडली तरी आपल्या सगळ्या पापाचं क्षालन होतं. भगवंताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला आनंदी आनंदाचा लाभ होतो आणि भगवंताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्या जीवनाचं सोनं होतं. विठ्ठल भगवंताच्या स्वभावाचा विचार करत असताना भगवंताला काय म्हणतात, भक्त कार्य कल्पद्रुम असं भगवंताचं नाव आहे. भक्त कार्य कल्पद्रुम. कल्पद्रुम म्हणजे कल्पवृक्षासारखं कार्य करणारा हा परमात्मा आहे. बघा कोणत्याही भक्ताचा विचार करत असताना हा परमात्मा भक्तांसाठी अत्यंत वेगानं धावून निघणार आहे ना. एवढा परमात्मा धावणार आहे
की बघा ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये एक विचार सांगितला, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पुढे काय सांगितलं, नामासी विन्मुख तो नर पापिया, आणि पुढे काय, हरिविण धावया नपवे कोणी. बाबा भगवंताच्या व्यतिरिक्त आपल्यासाठी धावून येणारा दुसरा कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्यावरती एखादं संकट पडलं तर धावून येणारे कोण, आपले नातेवाईक आहेत. कोणतं नातेवाईक आहे हो? कोरोनामध्ये आपण पाहिलं, कोणी नाही, 4 कोस लांब होते, कुठेतरी एकट्याला पडून राहावं लागलं, त्याच्यामध्ये अनेक लोक मरून पडले. कोण आपल्या संगतीमध्ये राहतं? कोणी आपल्या जवळ येतं का? अहो एवढा 300 कळपाच्या हत्ती होते, 300 कळप, 300 हत्तीच्या कळपानिशी राहणारा गजेंद्र, त्याला तरी कोण संगती दिली? कोणी साथ दिली? कोणी नाही. बायका लेकरा सहित सगळ्या ज्ञाती बांधवासहित सगळे सोडून निघून गेले. पण त्याला धावा कोणाचा केला? शेवटी भगवंताचा धावा केला, परमात्मा धावून आले. द्रौपदीचा विचार करा, ज्या द्रौपदीच्या समोर भीष्माचार्यासारखे होते, द्रोणाचार्यासारखे होते, कृपाचार्यासारखे होते, 5 धुरंधर पांडव होते, धृतराष्ट्र होते, एवढे सगळे महात्मे असताना देखील काही उपयोग झाला? कोणी धावून आलं नाही. बरं, द्रौपदीने स्वतःचा विचार केला की बाकी हे कोणी येत नसेल तर आपली ताकद लावून बघावं, म्हणून ती वस्त्र धरायला लागली, तरी उपयोग झाला का हो? शेवटी ज्यावेळेस भगवंताला पूर्णपणे 2 हात वरती करून शरण गेली, त्यावेळेसच धावून आला ना परमात्मा. म्हणजे भगवान प्रत्येकाच्या मागे धावून येतो. त्याच्यासाठी अगोदर हा भगवान एक कसा आहे, भक्त कार्य कल्पद्रुम. म्हणून बघा, भगवंताचा विचार करत असताना भगवान सगळ्या भक्तांचे काम करण्यासाठी अत्यंत उतावीळ आहे, बहु उतावीळ. भक्ताची या काजा तुळशी केशवराजा मायबाप. भगवान सगळ्या भक्तांच्या कामासाठी भक्त समागमे सर्वभावी करण्यासाठी अत्यंत उतावी धावून येणार आहे. भक्त समागमे सर्व भावी हरी सर्व काम करी न सांगता. का करतो बघा? बाकी आपण नोकरला 1-1, 2-2, 1.5 लाख रुपये पगारी ठेवून देतो, पण ठेवल्यानंतर तो न सांगता एक तरी काम करतो का? त्याला रोज पाहावं लागतं, रोज फोन करून सांगावं लागतं, बाबा आज काय चालू आहे तुझं? ही आपल्या नोकराची व्यवस्था आहे. पण परमात्मा नावाचा नोकर या भक्त महात्म्याकडे आहे. न सांगता करी, काही सांगायची गरज नाही. कारण का? त्याच्या मागे एक कारण असं आहे, न सांगता तुम्हा कळ येते अंत. सगळ्या अंतःकरणातला सगळ्याच्या जीवाचा कळत असते. तशा पद्धतीने भक्ताला काय पाहिजे हे देवाला कळतं, म्हणून परमात्मा धावून येत असतो. विठ्ठल परमात्म्याच्या संगती मध्ये राहिल्यानंतर आपले सगळे काम परमात्मा करतो. दुसरा विचार किंवा साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी असे शरण जावे शक्ती जीवे न वंचे. अशा परमात्म्याशी आपण संगती करावी, त्याच्यामुळे आपले सगळे काम होत असतात. एक विचार. दुसरा विचार आहे भगवंताची संगती करावी. कशा करता हो? हा परमात्मा आपल्याला भवसागरातून पहिलं तिला नेणार आहे. भगवंताच्या बद्दल भगवंताने सांगितलं ना, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंतिते. बाबा, जो कोणी मला शरण आलेला आहे त्या शरणागतालाच मी ह्या भवसागरातून पहिलं तीराला नेऊ शकतो. म्हणून विचार करा, भगवंताने आपल्या सगळ्या जीवाला पहिलं तीराला नेण्यासाठी तयार आहे. पण आपण अगोदर काय केलं पाहिजे? त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. पण सगळे शरण जात नाही, त्यामुळे सगळ्याला परमात्मा नेत नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने परमात्मा सांगतो, कोणी माझ्या नामरूपी नावेमध्ये बसा बाबा. कारण भगवंताच्या या भवसागराचा विचार करत असताना ज्ञानोबरायाने तुकोबरायाने वर्णन केलं बघा. ऐसा दुष्कर भवसागर नेणो कैसा उतरी पार. बघा, एखादा
समुद्राला त्या संसाराला आणि समुद्राची उपमा दिली. तर संसाराची आणि समुद्राचं कुठेतरी साम्यता असली पाहिजे ना, त्याच्याशिवाय उपमा कशी देता येईल. मग समुद्राचा विचार करत असताना समुद्रामध्ये काय असतात? समुद्रामध्ये लाटा असतात, समुद्रामध्ये एखादे भोवरे असतात, समुद्रामध्ये मगरी सुसरी असतात. तशा पद्धतीने संसार रूपी सागरामध्ये काय काय बघा, ऐसा दुस्तर भुगसागर. जसा समुद्र अत्यंत दुस्तर आहे, सगळ्यांना पार करता येणारा नाही, तशा पद्धतीने हा संसार आहे. मग काय इथं कोणते त्या समुद्रामध्ये मगरी सुसरी मोठे मोठे मासे असतात. मग या संसाररूपी या सागरामध्ये कोणते मासे आहेत? कामक्रोधादी सावजे थोर दिसतात ती भयंकर. कामक्रोधाधिक विकार ह्या जीवाला पकडल्यानंतर मगर एखादी काय करते? एखाद्या जीवाला पकडते, चावून चावून चोथा करते आणि काठाला आणून टाकून देते. तशा पद्धतीनं एखाद्या जीवाच्या ठिकाणी कितीही काम असू द्या, कितीही क्रोध असू द्या, कितीही विकारग्रस्त असू द्या, पण हे कधीपर्यंत? जोपर्यंत याच्या जीवामध्ये ताकद होती तोपर्यंत. तोच रागीट राहणारा मनुष्य, पण एकदा त्याचं उतार वयामध्ये लागल्यानंतर कोण ऐकतं त्याचं? त्याच्या रागाला काही किंमत आहे? त्याच्या कामाला काही किंमत आहे? त्याच्या कामाला नाही, क्रोधाला नाही, लोभाला नाही, कशालाच किंमत राहत नाही. हे कामक्रोधादी सावजी थोर दिसतात ते भयंकर. बर, समुद्रामध्ये जशा लाटा असतात तशा या भवसागरामध्ये कोणत्या लाटा आहेत? वासनेच्या लहरी येते, उद्योग हेलकावे बैसते. वासनारूपी लाटा येत असतात आणि वासनारूपी लाट आल्यानंतर उगाच बसू देते का? हो, एक वासनारूपी लाट आली की दुसरी लगेच, एक पूर्ण झाली न झाली, एक लाट येऊन काठाला भिडली की दुसरी लगेच लाट येत असते. तशी एखादी वासना पूर्ण झाली की लगेच दुसरी वासना सुरुवात होते. बा, तिसरा विचार सांगितला, समुद्रामध्ये ज्या पद्धतीनं मगरी सुसरी असतात, समुद्रामध्ये लाटा असतात, तशाच पद्धतीनं समुद्रामध्ये भोवरे असतात. मग इथं कोणते भोवरे आहेत? माया ममतेचे भोवरे घेती भयानक फेरे. मायारूपी ममतारूपी ज्या भोवऱ्यामध्ये एकदा अडकला एखादा जीव, म्हणजे ज्याचं लग्न झालं, लग्न होण्याच्या अगोदर तो मोकाट फिरत होता, पण पुन्हा एकदा लग्न घरामध्ये गळ्यामध्ये लोडणं पडले की पुन्हा कुठं हालतो का? हो, हालत नाही. तशा पद्धतीने बाबा, मग आपल्याला ह्या भवसागरातून पहिलं फिरायला जायचं असेल तर काय केलं पाहिजे? तुका म्हणे नाम नावेमध्ये बैसे तरावया एक युक्ती असे. तुका म्हणे नाम नावेमध्ये बैसे. नामरूपी नावेमध्ये बसल्यानंतर आपण भवसागरातून पहिलं फिरायला जातो. विठ्ठल भगवंताच्या नामरूपी संगती केली तरी आपण भवसागरातून पहिलं फिरायला जातो. किंवा भगवंताचं नामरूपी संगती आपल्याला जर घडली तर आपल्याला काय होतं? सगळ्या पापाचं क्षालन होत असते. पापाचे आपल्याला घडल्यानंतर काय होतं? पापाचे कळप पळते पुढे, म्हणजे सगळे पापाचं क्षालन होतं, सगळे पाप जळून भस्म होतात. भगवंताच्या नामरूपी संगती केल्यानंतर आपण भवसागरातूनही पहिलं फिरायला जातो ना. सारासार विचार करा, उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. पुढे काय सांगितलं? तयाच्या चिंतने निरसेर संकट तराल दुर्लभ भवसिंधू. या भवसागरातून भगवंताच्या नामरूपी नावेमध्ये त्या भगवंताच्या नामरूपी संगती आपल्याला घडली तरी आपण भवसागरातून पहिलं फिरायला जातो. भगवंताची आपण संगती घडली तर आपल्याला सर्व सुखाचाही लाभ होतो. तुझी ये संगती Hare
नाही तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. म्हणजे सर्व सुखाचा लाभ होतो बाबा. भगवंताच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपला काही कोणतंही सुख कमी पडणार नाही. म्हणून बाबा संतांच्या देवाच्या संगतीमध्ये आल्यानंतर सुखाचा सर्व सुखाचा लाभ होत असतो. आणि अजून एक विचार आहे, भगवंताच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाचं सोनं होतं, म्हणजेच आपल्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्ती होते. भगवंताच्या संगतीमधून ब्रह्मज्ञान प्राप्ती होतं. बघा विचार करा, भगवंताच्या सहवास ज्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे, भगवंताच्या नामाची संगती केली तरी आपल्याला काय होतं हो, भगवंताच्या ब्रह्म सुखाचा लाभ होतो. लावणी मृदंग श्रुती श्रुती आहे, टाळ आहे, मृदंग लावून घेतल्यानंतर ब्रह्मरसाचंच पान होणार आहे बाबा. तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीसे भोजन. भगवंताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला ब्रह्मसुखाचा लाभ होत असतो. किंवा अजून एक विचार सांगितला, ब्रह्मी ब्रह्मरस चांगला असला की किती गुगली टाकल्या तर काही फरक पडत नाही. विठ्ठल तर गायकाची संगती झाली की हा लाभ होतो. मलाही आठवण नसेल तरी ते आठवण दिलं ना. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. कधी हो, ज्यावेळेस तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोबळे झाले त्रिभुवन विषम दोन्ही सांडी गेले संसाराच्या अंगी अवघीत व्यसन. याच आहे ना हे ध्रुवपद. म्हणजे भगवंताच्या संगतीमधून आपल्याला काय होतं बाबा. किंवा विचार करा, सर्व सुखा काय सुखाचे व्यवहारी सुख आनंद कोणता मागे पुढे. पुढे काय सांगितलं, संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तया. ते कोणतं जोडणार आहे बाबा. भगवंताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला सर्व सुखाचाच लाभ होतो, ब्रह्मसुखाचंच पान होणार आहे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं बाबा, आता आम्ही ह्या दाताराच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आम्हाला सगळे सुख म्हणजे घर पावणार आहे. आता पावी जे या घरा. कोणत्या घराला हो, हे भगवंताचं निजधाम आहे. भगवंताचं जे आपल्याला यदगत्वानं निवर्तनते तद्धाम परमम मम, असं जे भगवंताचं धाम आहे. किंवा अनेक संतांनी विचार सांगितला, बसवावे घर देवे बरे निरंतर, असं जे घर आहे. किंवा अजून एक घर संतांनी सांगितलं बाबा, निरंजनी आहे बांधी घर. ज्या निरंजन रूपे ज्या ठिकाणी अंजन
म्हणजे नाही, अंजन म्हणजे काळपणा, काळीमा ज्या ठिकाणी नाही म्हणजेच अज्ञान ज्या ठिकाणी नाही, ज्या ठिकाणी सगळं ज्ञानच ज्ञान भरून आहे, ज्या ठिकाणी भगवंताचा साक्षात्कार आहे, असं वैकुंठ धामाची आम्हाला प्राप्ती होत असते. पण कधी या दातारा संगती, आता पा विजेल घरा या दातारा संगती. आता आम्ही या दातार म्हणजे दानशूर असणाऱ्या भगवंताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आम्हाला ह्या ब्रह्मपदाची प्राप्ती होते. मग या ब्रह्मपदाची प्राप्ती होण्यासाठी आम्ही साधन काय केलं पाहिजे? तर त्या भगवंताच्या चरणावरती मस्त ठेवलं पाहिजे. महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, पायावर ठेवू माता, पायावर ठेवू माता, चरणावरती आपण मस्तक ठेवल्यानंतर हा परमात्मा आपली कधीही उपेक्षा करणार नाही. मग त्या भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवल्यानंतर उपेक्षा करणार नाही, मग त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर काय उपेक्षा करेल का हो? म्हणून त्या भगवंतानं ज्यांना हात दिलं त्यांनी टाळी वाजवायची, ज्यांना भगवंतांनी मुख दिलं त्यांना मुखानं त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. आता विजेल या घर, आता विजेल घरा या दातारा संगती, पायावरी ठेवणी माथा सर्वथा अनुपेक्षी. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायाने सांगायला लागले, बाबा ह्या परमात्म्याच्या दानशूर असणारा दाता असणारा परमात्मा, बघा जगतामध्ये परमात्म्याच्या शिवाय दुसरा कोण दानशूर आहे हो? भगवान त्या भगवंताचा विचार करत असताना षडगुण ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या परमात्म्याच्या 6 गुणापैकी एक गुण सांगितला, औदार्य. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती येत. त्यामध्ये काय तिसरा गुण म्हणताय? यशश्री औदार्य म्हणजे परमात्मा हा अत्यंत दानशूर आहे.
अत्यंत दानशूर आहे. तुझे अवतारे जाणो ये स्वतंत्र, देताना म्हणसे पात्रा पात्र, पै कैवल्याईसे पवित्र, वैर्याही दिदले. परमात्मा जेवढा दानशूर आहे, जगामध्ये एवढा दानशूर दुसरा कोणी पाहायला मिळत नाही बाबा. एक तर संत महात्मे किंवा देव, म्हणून ते तुकोबाराय सांगतात बाबा, आता पाविजेल घरात या दातारा संगती. हा दानशूर दाता जो आहे, याच्या संगतीमध्ये आम्ही त्याच्या घराला प्राप्त होऊ, त्याचं घर आम्हाला प्राप्त होईल. आणि त्या घराला प्राप्त होण्यासाठी आम्ही काय करू? पायावरी ठेवू माथा सर्वथा हा नुपेक्षे. भगवान कधी कुणाची उपेक्षा करतो का हो? कधीच कुणाची उपेक्षा परमात्मा करत नाही. बघा काय निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. पुढे काय शेवट काय त्याचा? तुका म्हणे ऐसा उपेक्षेला कोणी. तू काय आठवत नाही नेमकं. निष्काम निश्चळ विठ्ठली विस्तार, याच्या पुढचं आहे ते. तुका म्हणे ऐसा कोणी. विठ्ठल विठ्ठल. भगवान कोणाचीही उपेक्षा करत नाही, कोणीही कसाही असू द्या. कोणी उपेक्षा नाही ऐकिला दुजा कोणी, असं काहीतरी आहे पुढे. तर भगवंतांनी कोणाची उपेक्षा केली म्हणजे जो त्याला शरण गेला आणि त्याला स्वीकार केला नाही भगवंताने, असं कधी होऊ शकत नाही. म्हणून बाबा त्या भगवंताच्या चरणावरती आपण मस्तक ठेवून आपण त्याची शरणागती स्वीकारावे. सर्वतः नुपेक्षी, सर्व काळामध्ये तो आपली कधीही उपेक्षा करणार नाही, असा त्या भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. त्या भगवंताच्या चरणावरती आपण मस्तक ठेवलं पाहिजे. मग भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवल्यानंतर त्याच्या चरणावरती मस्तकच का ठेवायचं? त्याला शरण का द्यायचं? कारण येथुनी तेथवरी, महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, येथुनी तेथवरी आता नाही सत्ता अणिकाची. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत म्हणा किंवा चित्तशुद्धीपासून ब्रह्मप्राप्तीपर्यंत विचार करा, या भगवंताच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाची सत्ता पाहायला मिळत नाही. विठ्ठल. पासून जे काही साधना करायची आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे आणि ब्रह्मपद प्राप्त होणार आहे. हे कोणाचं हो? या सगळ्या सत्तेमध्ये भगवंताच्या व्यतिरिक्त या मायेच्या सत्तेवरती हे होणार आहे का? मायेच्या सत्तेवरनं हे होत नाही बाबा. म्हणून तुकोबाराय सांगतात, येथून तेथवरी आता नाही सत्ता अणिकाची. किंवा व्यावहारिक दृष्टीने जरी आपण पाहायला लागलो तसे सगळ्या सृष्टीवरती सत्ता कोणाची हो? चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिवीण. म्या बोलिल्या वेद बोरे, म्या चालविला तुझिया सत्य. सूर्याला चालणं कोणाच्या सत्तेनं आहे? भगवंताच्या सत्तेनं. म्हणून येथून तेथवरी आता नाही सत्ता अणिकाची. पायावरी ठेवू माता सर्वथा नुपेक्षी. म्हणून तुकोबाराय शेवटी सांगतात बाबा,
भागवत कथा पाचन बोललो तुम्हाला काय नंतर कीर्तन सगळं आमच्याकडे जसे भागवत कीर्तन झाले तसं माझे आज सकाळी कालाचं कीर्तन करून आलो. कालपर्यंत मी भागवत कथा करूनच आलो आहे. पण कसं आहे, चिंतनाचा विचार करत असताना बघा हा अभंग मुद्दामच नवीन येतो चिंतन करण्याच्या दृष्टीने. विठ्ठल या अभंगाचं चिंतन मुद्दामच घेतलं. कारण काय, आजकाल कुठेही गेलं तरी त्या तारीख घेणाऱ्याचं पहिलं म्हणणं असतं, महाराज थोडे विनोद येऊ द्या. पण आपलं गाव असं आहे, या ठिकाणी विनोदाचा संबंध नाही. म्हणून सकाळी मी कीर्तन करून आलो, थकलो होतो, महाराजांचं कीर्तन होतं, महाराज निघणार होते, पण महाराजांनी जा म्हणले तर मला आनंद वाटला. का तर अनेक गावामध्ये नुसतं काहीतरी बोलून यायचं. श्रोते असतात पण ते श्रोते असतात, श्रोते नसतात. आपल्या चांडोळ नगरीमध्ये येण्याचा मला नेहमी आनंद का वाटतो की इथं श्रोते आहेत आणि ते सगळे चाणाक्ष श्रोते आहेत. म्हणून खूप आनंद वाटतो मला नेहमी. कधी इथं आल्यानंतर वेगळं काहीतरी चिंतन मांडण्याचं, त्यामध्ये बरोबर निघेल का चूक असेल हे माहीत नाही, पण नवीन चिंतन मांडण्याचा विचार असतो. कसं यामध्ये अभंगाचं चिंतन करत असताना शेवटी तुकोबारायांनी सांगितले, तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयांचा. हा परमात्मा चक्रपाणी असताना कसा आहे हो, बळीयांचा सगळ्या बळीमध्ये शिरोमणी अग्रगण्य आहे. तो हा देवादिदेव परवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. बापर कुमा देवी वरू 25 24 मूर्ती वेगळा हो. हा परमात्मा सगळ्या देवांचा देव आहे. बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव, सगळ्या देवांचा देव आहे. जो या देवा काय उभे असे या रंगात कानो विठ्ठल विठ्ठल जे या देवाचे दैवत उभे असे या रंगात गोपाळा सहित क्रीडा करी कानोबा. आजी ओस अमरावतीचं 3रं चरण आहे.
हा परमात्मा सगळ्याच देवामध्ये श्रेष्ठ असणारा, शिरोमणी असणारा, अग्रगण्य असणारा हा परमात्मा, या परमात्म्याच्या म्हणून आम्ही संगतीमध्ये राहतो आणि त्या परमात्म्याचं निजधाम, त्या परमात्म्याचं परमधाम, त्या परमात्म्याचं ब्रह्मस्थान म्हणजेच आम्हाला ब्रह्म अवस्था, ब्रह्मस्थिती आम्हाला प्राप्त होते. म्हणून या परमात्म्याच्या संगतीमध्ये आम्ही राहतो. म्हणून महाराजांनी या अभंगाचा विचार सांगितलेला. आता पाविजेल हरा या दातारा संगती, पायावरी ठेवणी माथा सर्वथा नुपेक्षी. म्हणून यथावकाश यथामती या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अशाच पद्धतीने अर्थ असेल असा माझा मुळीच दुराग्रह नाही, पण अशा पद्धतीने अर्थ होत असेल असा माझ्या बुद्धीने विचार केला. अत्यंत गुणवान वादक, गायक मंडळी आणि आपण सगळे श्रोते मंडळी या निमित्तानं आजची ही झालेली सेवा, त्या सगळ्या सेवेचं जी काही जी सेवा आहे ती भगवंताच्या आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम द्या. तुकारामांच्या पुढमूर्ती तुकाराम पाटील महाराज. बेस कधी मोबाईल ओपन आहे सोरला
एक विनंती आहे. येत्या 1-1.25 महिन्यानंतर आपला घरी उत्सव सुरुवात होणार आहे. यावर्षी उत्सवात आपला साधारण 9 दिवसाचा होणार आहे. 9व्या दिवशी काला आहे. यावर्षी काल्याचं कीर्तन सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं आहे. दरवर्षी माझं राहायचं, पण यावर्षी नाथषष्ठीच्या दिवशी महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे. आणि यावर्षी एक विशेष पर्वकाळ असा आहे की आमच्या वडिलांचं म्हणजे सद्गुरू श्री कालिदास महाराजांचा अमृत महोत्सव आहे. महाराजांना 75 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्तानं यावर्षी कार्यक्रम आपण ठेवलेला आहे अमृत महोत्सवाचा. तर आपल्या सगळ्यांना एक सादर विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. तसेच दुसरा एक उपक्रम आपला चालू आहे की महाराजांचं अनेक गावामध्ये खूप मोठे योगदान आहे. अनेक गावामध्ये महाराजांनी जिथं मंदिर नाही तिथं मंदिर उभारण्याचं काम केलं, जिथं नंदादीप नाही तिथं नंदादीप लावण्याचं कार्य केले. असे अनेक कार्य महाराजांच्या हातून घडले. मग आपणही महाराजांच्या या ऋणामधून उतराई होण्यासाठी आपली काही कर्तव्य आहे. म्हणून कर्तव्याच्या निमित्तानं आपण एक कार्य करायचं आहे की महाराजांनी मागे 2-3 वर्षापासून राणी सावरगावमध्ये 1.5 महिना महाराज राहायचे श्रावण महिन्याच्या वेळेस. आणि त्या ठिकाणी महाराज राणी सावरगावमध्ये राहून तिथे त्यांनी एक समिती झाली. त्या समितीचं नाव होतं रामकृष्ण हरी परिवार. रामकृष्ण हरी महाराजांचा आवडचा मंत्र म्हणून त्यांनी त्या परिवाराचंच नाव ठेवलं रामकृष्ण हरी. म्हणून आम्ही एक असा संकल्प केला की या महाराजांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं गावोगावी प्रत्येकानं ज्यांना ज्यांना घडेल आपल्या कामातून ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस रामकृष्ण हरी हा जप आपण करावा. सगळ्यांनी आपापल्या घरी बसून शुचिरभूत अवस्थेमध्ये फक्त लघुशंकेला संडासला वगैरे जाऊन नंतर हातपाय धुवून या मंत्राचा जप करावा. आणि जेवढी काही आपली संख्या होईल ती संख्या आपण लिहून ठेवायची आणि गावातल्या एका कोणाही व्यक्तीकडे ही संख्या देऊन ती आमच्यापर्यंत पोहोचावी. कारण आम्हाला कमीत कमी 75 लाख झाला तर 7.5 कोटीपर्यंत हा जप करण्याचा आपला मानस आहे. आपल्या गावातल्या ज्यांना ज्यांना इथं आहेत उपस्थित त्यांनीही करावं. जे नाहीत त्यांना आपण निरोप द्यावा. आणि आपल्या घरून रोज अनेक गावामध्ये हे जप चालू आहे. कुठे 20,000 होतो, कुठे 25,000 होतो, कुठे 1-1 लाखापर्यंत जप चालू आहे. असा हा जप आपण सर्वांनी मिळून या जपामध्ये आपलं योगदान असावं हे आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना. आणि या कार्यक्रमाला आपल्याकडे पत्रिका येईल न येईल पण हेच निमंत्रण म्हणून आपण सर्वांनी येत्या 23 मार्च पासून हा सप्ताह चालू आहे. या 23 मार्च पासून 31 मार्च पर्यंत सप्ताह राहणार आहे. आणि 31 मार्चच्या दिवशी महाराजांचा अमृत महोत्सव आहे. या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे. गुणवार टाळकरी, वादक, गायक आणि सगळ्या श्रोत्यासहित सगळ्यांना हे सादर निमंत्रण आहे. आपण सगळ्यांनी यावं ही सगळ्यांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल Thank you.
संबरित राहा हरिवाणी सर्व काळ अखंड ब्रह्माचा संबरित राहा हरिवाणी समाजाची संबरित राहा हरिवाणी प्रति आहे